Hello dear students, welcome to our channel पुष्पराज क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11 सायन्स फिजिक्स लर्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स मध्ये टोटल नंबर ऑफ चॅप्टर्स जे लर्न करायचे आहेत ते 40 नंबर ऑफ चॅप्टर्स आले आहेत. टोटल नंबर ऑफ चॅप्टर्स 14 नंबर ऑफ चॅप्टर्स in 11 physics. Out of these, first chapter is units and measurement. First chapter is units and measurement. आता units and measurement ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला हा चॅप्टर बघत असताना फर्स्ट ऑफ ऑल बघावं लागणार आहे व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज द physical quantity. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय बॉटल आहे ह्या बॉटलला वॉटरने फिल केलं तर वॉटर फिल केल्यानंतर जे वॉटर आहे ते वॉटर आपण मेजर करू शकतो. और जो काही पेन आहे ह्या पेनची लेंथ आपण मेजर करू शकतो. और माझी जी हाईट आहे ती हाईट देखील मेजर केली जाऊ शकते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वांटिटी कुणाला म्हणता येईल? ज्या ज्या थिंग्स आहेत का ज्यांचं आपण मेजरमेंट करू शकतो. ज्या थिंग्स आहेत ज्यांचं आपण मेजरमेंट करू शकतो. ऑल दीज क्वांटिटीज are called as physical quantities. Are called as physical quantities. Measurable quantities are called physical quantities. Are called physical quantities. मग फिजिकल क्वांटिटी नाही अशा ज्या काही फिजिकल क्वांटिटी नाही अशी एक्झाम्पल्स कोणती असतील तर एखाद्या आईचं आपल्या मुलावरती असणारं जे प्रेम आहे किंवा त्याच्याविषयी असणारे जे काही त्याचे जे काही फिलिंग्स असणार आहे त्या आपण मेजर करू शकत नाही. म्हणजे फिलिंग्स मेजर केल्या जाऊ शकत नाही. म्हणून फिलिंग्स हे फिजिकल क्वांटिटी असू शकत नाही. मग फिजिकल क्वांटिटी कोणती आहे? मेजरेबल क्वांटिटीज. ज्या क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो त्या सर्व क्वांटिटीजला ऑल दिस क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. मित्रांनो, हे जे काही फिजिकल क्वांटिटी आहे हे फिजिकल क्वांटिटी आपल्याला काय करावं लागणार आहे? डिफाइन करावं लागेल. आणि या फिजिकल क्वांटिटीजला डिफाइन करण्यासाठी ज्याचा यूज केला जातो, फिजिकल क्वांटिटीज डिफाइन करण्यासाठी ज्याचा यूज केला जातो त्याला युनिट म्हणतात. त्याला युनिट म्हणतात. सो व्हॉट इज द युनिट? व्हॉट इज द युनिट? युनिट इज यूज टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी किंवा फिजिकल क्वांटिटी डिफाइन करण्यासाठी ज्याचा यूज केला जातो त्याला आपण युनिट म्हणतो. किंवा युनिटची डेफिनेशन आपण काय करू शकतो? स्टँडर्ड मेजर. स्टँडर्ड मेजर यूज टू मेजर. स्टँडर्ड मेजर यूज टू मेजर or define. Standard measure used to define physical quantity. Physical quantity is called unit. Standard measure आपण यूज करणार आहोत कशासाठी? तर ह्या फिजिकल क्वांटिटीला डिफाइन करण्यासाठी. त्याला काय म्हणतात? तर त्याला आपण युनिट्स म्हणतो. सपोज बघा, आपण 5 मीटर लिहिलं, 5 मीटर लिहिलं किंवा 5 लिटर ऑफ ऑइल बोललं. बघा, जर तुम्ही एखाद्या क्लॉथच्या शॉप मध्ये गेलात
आणि त्या शॉपचा जो काही ओनर आहे त्या शॉपच्या ओनरला तुम्ही बोलले की प्लीज गिव्ह मी ओनली 5, प्लीज गिव्ह मी 5. तर हे प्लीज गिव्ह मी 5 तुम्ही म्हणले तर तो पण थोडं गोंधळणार आहे. वाय? बिकॉज व्हॉट इज 5? 5 काय पाहिजे? तर हे 5 काय पाहिजे हे डिफाइन करण्यासाठी आपण त्याच्या शेजारी काय गरजेचं आहे? मीटर. मीटर काय करतं? या 5 ला डिफाइन करतं की तुम्हाला जे काही क्लॉथ घ्यायचं आहे, जे क्लॉथ तुम्हाला परचेस करायचं आहे ते 5 मीटर एवढा हवंय. पण जर तुम्ही फक्त 5 म्हटले तर 5 काय हवंय ते त्या दुकानदाराला किंवा त्या शॉपच्या ओनरला समजणार नाही. त्यानंतर तुम्ही परत बघा 5 लिटर ऑफ ऑइल बोलले. फक्त तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेले आणि बोलले की एखाद्या शॉपमध्ये गेले आणि तिथं बोलले की 5 लिटर ऑफ ऑइल द्या, तर त्या शॉपवाल्याला समजणार आहे की याला 5 लिटर ऑफ ऑइल हवंय. बट ओनली तुम्ही बोलले की गिव्ह मी 5, बट व्हॉट? गिव्ह मी 5, बट व्हॉट? तर काय हवं आहे तुम्हाला? ऑइल. किती पाहिजे? 5 लिटर. तर हे लिटर काय करतंय? तर ह्या 5 ला डिफाइन करतंय. आणि मग हे मीटर काय झालं? तर मीटर हे युनिट झालं. हे लिटर काय झालं? युनिट झालं. तर हे मीटर जे आहे, मीटर काय शो करतं? तर जी फिजिकल क्वांटिटी आहे, कोणती आहे फिजिकल क्वांटिटी ज्याला मीटर मध्ये मोजतो आपण? तर ती लेंथ आहे. कोणती आहे? लेंथ आहे. कोणती आहे? लेंथ. कोणती आहे? तर या 5 मीटर जे आहे, या 5 मीटर मध्ये काय मोजलं जातं किंवा काय मेजर केलं जातं? तर लेंथ. लेंथ ही फिजिकल क्वांटिटी जी आहे, तर लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आपण मीटर मध्ये मेजर करणार आहोत. सिमिलरली इथं 5 लिटर ऑफ ऑइल, तर 5 लिटर ऑफ ऑइल मध्ये हे लिटर काय डिनोट करतं किंवा काय इंडिकेट करतं? तर तुम्ही काय मेजर करतात? तर तुम्ही मेजर करतात ऑइल. आणि ते कशामध्ये मेजर करतात? व्हॉल्यूम. म्हणजे तुम्ही इथं कोणती फिजिकल क्वांटिटी मेजर केली आहे? तर व्हॉल्यूम ही फिजिकल क्वांटिटी मेजर केली आहे. मित्रांनो, म्हणजे युनिट काय आहे? तर युनिट हे फिजिकल क्वांटिटी डिफाइन करण्यासाठी असणारं स्टँडर्ड मेजर आहे युनिट. आता मित्रांनो, हे जे काही युनिट आहे, या युनिटचे डिफरंट सिस्टीम मध्ये आहे. हे युनिट जे आहे हे डिफरंट सिस्टीम मध्ये आहे. सो टोटल नंबर ऑफ युनिट्स जे आहे त्या युनिट्सच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम 4 आहेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ सिस्टीम्स. देयर आर 4 टाइप्स ऑफ सिस्टीम. बघा, सिस्टीम ऑफ युनिट्स ह्या 4 आहेत. देयर आर 4 सिस्टीम्स ऑफ युनिट्स. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ती फर्स्ट आहे सीजीएस सिस्टीम. सेकंड वन आहे एमकेएस सिस्टीम. थर्ड वन आहे एफपीएस सिस्टीम आणि लास्ट वन आहे एसआय सिस्टीम. मित्रांनो, सीजीएस सिस्टीम मध्ये काय आहे? तर सीजीएस सिस्टीम मध्ये जे काही लेंथ आहे ही लेंथ सेंटीमीटर मध्ये मेजर केली जाते. सेंटीमीटर. इन सीजीएस सिस्टीम length is measured in centimeter, mass is measured in gram, and time is measured in second. बघा मित्रांनो, सीजीएस सिस्टीम मध्ये जे काही सी आहे तो सी कशासाठी इंडिकेट केला आहे? तर सेंटीमीटर साठी. म्हणजे लेंथ ही सेंटीमीटर मध्ये मेजर केली जाते. जी स्टँड्स फॉर ग्राम. इन ग्राम mass is measured. E stands for second. सेकंड मध्ये टाइम मेजर केला जातो, त्याला आपण सीजीएस सिस्टीम म्हणतो. दुसरी जी सिस्टीम आहे ती आहे एमकेएस सिस्टीम. सेकंड सिस्टीम जी आहे ती आहे एमकेएस सिस्टीम. इन एमकेएस सिस्टीम लेंथ इज मेजर्ड इन मीटर. लेंथ इज मेजर्ड इन मीटर. Mass is measured in kilogram. Mass is measured in kilogram and time is measured in second. Time is measured in second. बघा,
ज्या सिस्टीम मध्ये म्हणजे जी एमकेएस सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जे काही लेंथ आहे ती लेंथ ही मीटर मध्ये मेजर केली जाते, जे मास असणार आहे ते मास 1 किलोग्राम मध्ये मेजर केलं जातं आणि जो टाइम आहे तो सेकंड मध्ये मेजर केला जातो. मित्रांनो थर्ड सिस्टीम जी आहे ती थर्ड सिस्टीम आहे एफपीएस सिस्टीम. In this system, length is measured in foot. Length is measured in foot. This P stands for pound. That is, mass is measured in FPS system in pound. या जे सीजी सिस्टीम आहे एफपीएस सिस्टीम, या एफपीएस सिस्टीम मध्ये जे काही मास आहे दिस मास इज मेजर्ड इन पाउंड and time is measured in second. Time is measured in second. मित्रांनो लास्ट सिस्टीम जी असणार आहे ती लास्ट सिस्टीम आहे एसआय सिस्टीम. लास्ट सिस्टीम जी असणार आहे ती आहे एसआय सिस्टीम. या सिस्टीमचा लॉंग फॉर्म आहे सिस्टीम इंटरनॅशनल. सिस्टीम इंटरनॅशनल. आता ही जी काही एसआय सिस्टीम आहे ही एसआय सिस्टीम आपण डिटेल मध्ये बघणार आहोत की या एसआय सिस्टीम मध्ये किती युनिट्स येतात आणि कोण कोणासाठी येतात. तर मित्रांनो ह्याच्या सुरुवातीच्या ज्या 3 सिस्टीम्स आहेत सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम आणि एफपीएस सिस्टीम ह्या जनरली यूज केल्या जात नाही. व्हाय दिस 3 सिस्टीम्स आर नॉट यूज? बिकॉज ह्या सिस्टीमचं एका सिस्टीमचं कन्व्हर्जन दुसऱ्या सिस्टीम मध्ये करण्यासाठी जे काही कन्व्हर्जन्स आहे ही कन्व्हर्जन्स कॉम्प्लिकेटेड आहे आणि ती कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं ह्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या सिस्टीम्स जनरली यूज केल्या जात नाही. तर जी सिस्टीम यूज केली जाते ती यूज केली जाते सिस्टीम ऑफ म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल ही सिस्टीम यूज केली जाते. आता ही सिस्टीम इंटरनॅशनल जी आहे ही कशी फॉर्म करण्यात आली? तर हे जे काही कन्व्हर्जन्स आहेत हे कन्व्हर्जन्स थोडेसे कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं जे काही डिफरंट वर्ल्ड मध्ये असणारे जे काही नेशन्स आहेत त्या नेशन्सचे जे लीडर्स आहेत हे लीडर्स ऑल आर कम टुगेदर, सर्व एकत्रित आले आणि कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये हे एसआय सिस्टीम जी आहे ही एसआय सिस्टीम त्यांनी पुट फोर्थ केली. या एसआय सिस्टीम मध्ये जे काही नंबर ऑफ युनिट्स असणार आहेत हे 7 फंडामेंटल क्वांटिटीज वरती बेस आहे. इन दिस एसआय सिस्टीम एसआय युनिट्स आर बेस्ड ऑन 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आता त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत? तर त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज त्या क्वांटिटीज साठी असणारे सिम्बॉल्स हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज चे एसआय युनिट्स बघायचे आहेत त्याचे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती लेंथ आहे, दुसरी जी आहे ती मास, तिसरे टाइम, चौथे इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. These 7 fundamental quantities are included in SI units. मित्रांनो मग फर्स्ट जी काही फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ, या लेंथ साठी जे काही एसआय युनिट्स यूज केलं जातं ते मीटर आहे. लेंथ ही जी फंडामेंटल क्वांटिटी आहे इथं जे काही एसआय युनिट मेजर केलं जातं ते मीटर मध्ये केलं जातं आणि त्याचं जे सिम्बॉल आहे ते स्मॉल एम आहे. द सिम्बॉल ऑफ शोइंग द मीटर इज स्मॉल एम. मित्रांनो दुसरी सेकंड जी असणारी फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ती मास आहे. मास इज मेजर्ड इन किलोग्राम. मास ही जी काही फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी आहे ही फंडामेंटल क्वांटिटी किलोग्राम या एसआय युनिट मध्ये मेजर केली जाते आणि ती शो करण्यासाठी किंवा सिंबॉलिकली शो करण्यासाठी केजी या साइनने इंडिकेट केलं जातं केजी. आफ्टर दॅट टाइम ही जी काही थर्ड फंडामेंटल क्वांटिटी आहे ही टाइम ही थर्ड फंडामेंटल क्वांटिटी सेकंड या एसआय युनिटने
डिनोट केली जाते आणि त्याला सिम्बॉलिकली राईट केलं जातं एस. इलेक्ट्रिक करंट ही जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ही एम्पियर मध्ये मेजर केली जाते एसआय युनिट मध्ये आणि त्याचं सिम्बॉल आहे ई, कॅपिटल ई. नेक्स्ट वन टेम्परेचर. टेम्परेचर ही फंडामेंटल क्वांटिटी एसआय युनिट मध्ये केल्विन ने मेजर केली जाते, केल्विन या एसआय युनिट मध्ये आणि ती सिम्बॉलिकली के ने शो केली जाते. आफ्टर दॅट अमाउंट ऑफ सबस्टन्स, जो काही आपला सबस्टन्स आहे तो सबस्टन्स मेजर करण्यासाठी ज्याचा यूज केला जातो जे एसआय युनिटचा तो आहे मोल आणि मोल हे सिम्बॉलिकली MOL याने डिनोट केलं जातं. अँड लास्ट वन जे आहे ती आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी ही फंडामेंटल क्वांटिटी कॅन्डिला या एसआय युनिटने मेजर केली जाते आणि त्याचे जे काही सिम्बॉल आहे ते आहे CD. त्याचे जे काही सिम्बॉल आहे ते आहे CD. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं लिहिले फंडामेंटल क्वांटिटी, बट व्हॉट इज द फंडामेंटल क्वांटिटी. तर मित्रांनो आपल्याला आता बघितलेलं आहे की लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि त्यांच्यासाठीची ही एसआय युनिट्स आहे. पण व्हॉट इज एक्झॅक्टली फंडामेंटल क्वांटिटी. तर फंडामेंटल क्वांटिटी काय आहे हे आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया. मित्रांनो फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीज काय आहेत. द फिजिकल क्वांटिटीज which do not depends on other physical quantity for their measurements. फंडामेंटल क्वांटिटीज कशाला म्हणायचं बघा मित्रांनो. द फिजिकल क्वांटिटीज which do not depends on other physical quantity for their measurement. For example, suppose मास मेजर करायचा असेल, मास, तर एखाद्या थिंगचं मास मेजर कराल, एखाद्या ऑब्जेक्टचं ज्यावेळेस तुम्ही मास मेजर कराल त्यावेळेस ते मास मेजर करण्यासाठी तुम्ही कोणत्या टाइमला ते मेजर करतात, कोणत्या टाइमला मेजर करतात याच्यावरती ते डिपेंड नाहीये. लक्षात घ्या तुम्ही मास जे काय आहे हे मास कोणत्या टाइमला मेजर करतात याच्यावरती ते डिपेंड नाही आहे. म्हणजे मास ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे ही तिच्या मेजरमेंटसाठी ही टाइम वरती डिपेंड नाहीये, लेंथ वरती पण डिपेंड नाहीये. म्हणजे मास ही मेजर करण्यासाठी अदर फिजिकल क्वांटिटीज वर डिपेंड्स नाही, म्हणून मासला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणणार आहोत. नेक्स्ट वन तुम्ही लेंथ जर बघितली, लेंथ ही जी आहे लेंथ तुम्ही कधी मेजर करता, कोणत्या टायमिंगला मेजर करतात याच्यावरती लेंथ चेंज होतच नाही. म्हणजे लेंथ समजा 5 सेंटीमीटर और 5 मीटर या लेंथचे समजा स्केल असेल तर तिची जी काय लेंथ आहे ही तुम्ही मॉर्निंगला जरी समजा मेजर केली, आफ्टरनूनला केली और एनी टाइम केली तरी पण ही जी असणार आहे ही लेंथ तेवढीच असणार आहे. ही टाइम वरती डिपेंड नसणार आहे किंवा ती मास वरती डिपेंड असणार नाही आहे. म्हणजे लेंथ ही जी काही क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी ही क्वांटिटी देखील कोणती आहे, फंडामेंटल क्वांटिटी. कारण बिकॉज ही जी काही लेंथ आहे ही लेंथ मेजर करण्यासाठी टाइम वरती अवलंबून नाहीये आणि मास देखील लेंथ वर डिपेंड आहे, टाइम मेजर म्हणजे टाइम वरती डिपेंड्स नाही आहे. लेंथ पण कोणत्याही फिजिकल अदर फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाहीये. त्याचप्रमाणे टाइम जे असणार आहे हा टाइम देखील मेजर ज्यावेळेस करणार आहात तुम्ही टाइम ही क्वांटिटी त्यावेळेस ती लेंथ वरती डिपेंड नाही, मास वरती डिपेंड नाही किंवा अदर फिजिकल क्वांटिटीज वरती पण डिपेंड नाही. म्हणून these examples are the examples of the fundamental quantity. मित्रांनो फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ही फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज का ज्या मेजर करण्यासाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज वरती डिपेंड नसतात. त्या क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स बघितले आपण, मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे.
आता हे जे काय फंडामेंटल क्वांटिटीज आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे, तर ह्या फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी ज्या युनिट्सचा यूज केला जातो त्या युनिट्सला फंडामेंटल युनिट्स म्हणतात. फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी ज्या युनिट्सचा यूज केला जातो त्या युनिट्सला फंडामेंटल युनिट्स म्हणतात. बघा मित्रांनो, फंडामेंटल युनिट्स कशाला बनायचंय तर त्याच्या फंडामेंटल क्वांटिटी आपण डिफाइन केले. या फंडामेंटल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी द युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज, या फंडामेंटल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी ज्या युनिट्सचा यूज केला जातो त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो. द युनिट्स used to measure fundamental quantities are called fundamental units. आता ह्या फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत मास, लेंथ, टाइम, मग याच्यासाठी मेजर केलं, ह्या मेजर करण्यासाठी ज्या युनिट्सचा यूज केला जातो मग ती कोणती युनिट्स आहेत तर बघा फॉर एक्झाम्पल आपण ज्या काही इकडं फंडामेंटल क्वांटिटीज घेतल्या आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीज साठी कोणकोणती युनिट्स यूज केली जातात तर मास साठी आपण यूज करतो किलोग्राम, केजी. मास साठी जे काही युनिट यूज करतो ते केजी. मग केजी हे युनिट कशासाठी यूज केलं जाते तर फंडामेंटल क्वांटिटी मासला मेजर करण्यासाठी, म्हणून केजी हे फंडामेंटल युनिट झालं कुणाचं तर फंडामेंटल क्वांटिटी मास. सिमिलरली जी काही लेंथ आहे ही लेंथ कशामध्ये मेजर केली जाते तर मीटर ह्या एसआय युनिट मध्ये मेजर केली जाते. त्याला आपण फंडामेंटल युनिट ऑफ लेंथ म्हणणार. म्हणजे जी काय लेंथ ही जी काय फंडामेंटल क्वांटिटी आहे या फंडामेंटल क्वांटिटीचं जे फंडामेंटल युनिट्स आहे ते कोणतं आहे तर मीटर आहे. आणि लास्ट वन आपण जी काय एक्झाम्पल लिहिलेलं आहे फंडामेंटल क्वांटिटीचं ते आहे टाइम. तर टाइम कशामध्ये मेजर केला जातो तर एसआय युनिट मध्ये किंवा फंडामेंटल युनिट जे असणार आहे टाइमचं ते असणार आहे सेकंड. ते कोणतं असणार आहे सेकंड. तर बघा कशाला म्हणलो होतो आपण फंडामेंटल युनिट्स, द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज. मग मास याच्या फंडामेंटल क्वांटिटी, या मास या फंडामेंटल क्वांटिटीसाठी जे काही युनिट यूज केलं ते केजी. लेंथ ही जी काही फंडामेंटल क्वांटिटी आहे त्याच्यासाठी यूज केलं मीटर. आणि टाइम जे आहे त्या टाइम साठी कोणतं केलेलं आहे तर सेकंड. मग ही जी काही युनिट्स आहेत ही जी युनिट्स आहेत ह्या युनिट्सला फंडामेंटल युनिट्स म्हटले. त्याची फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी यूज केली जातात. आफ्टर फंडामेंटल क्वांटिटीज सेकंड जे काही क्वांटिटीज आहेत त्या आहेत डिराइव्ड क्वांटिटी. तर डिराइव्ड क्वांटिटीज काय आहे द फिजिकल क्वांटिटीज which depends on other physical quantities for their measurement. बघा मगाशी होतं फिजिकल क्वांटिटीज which does not depends on other physical quantities for their measurements, त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. पण आता डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटी आहेत फिजिकल क्वांटिटीज का ज्या क्वांटिटीज दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी वरती डिपेंड्स आहे त्यांच्या मेजरमेंटसाठी, त्यांना आपण काय बोलणार आहोत तर डिराइव्ड क्वांटिटीज. द फिजिकल क्वांटिटीज which depends on other physical quantities for their measurements. बघा आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी आहे, ऍक्सिलरेशन आहे, मोमेंटम आहे. आता व्हेलॉसिटी ही कशी डिराइव्ड क्वांटिटी आहे तर आपण बघूया. तर व्हेलॉसिटी जी काय आहे ते व्हेलॉसिटीचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे तर चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आपण काय करतो व्हेलॉसिटी काय डिफाइन करतो चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ. डिस्प्लेसमेंट मध्ये काय करतो आपण लेंथ मेजर करणार. मग डिस्प्लेसमेंट मध्ये जर आपण लेंथ मेजर करतो तर डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी आहे लेंथ मेजर करण्यासाठी आणि टाइम तर टाइम ही क्वांटिटी
जी आहे ही दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे. मग डिस्प्लेसमेंट मेजर करत असताना ते कुणाच्या रिस्पेक्ट करतोय? टाइमच्या. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी मेजर करण्यासाठी ती कुणाच्या रिस्पेक्ट केली जाते? तर टाइम ह्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी वरती ती डिपेंड असणार आहे किंवा त्याच्या रिस्पेक्ट आपण डिस्प्लेसमेंट मेजर करतोय. म्हणजे व्हेलॉसिटी ही जी क्वांटिटी आहे ही डिस्प्लेसमेंट या क्वांटिटीवरती आणि टाइम या क्वांटिटीवरती डिपेंड आहे. म्हणून व्हेलॉसिटी ही डिराइव्हड क्वांटिटी आहे. त्यानंतर आपण ऍक्सिलरेशन बघूया. ऍक्सिलरेशन जे आहे ते ऍक्सिलरेशन ची जी काही डेफिनेशन आहे ती ऍक्सिलरेशनची डेफिनेशन काय आहे? तर ऍक्सिलरेशन is the change in velocity with respect to time. Acceleration is defined as the change in velocity with respect to time. मग आता velocity ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि टाइम ही दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे. मग velocity मेजर कुणाच्या रिस्पेक्ट टू केली जाते? टाइमच्या. आणि velocity टाइमच्या रिस्पेक्ट टू मेजर केली तर त्याला ऍक्सेलरेशन म्हणतात. मग ऍक्सेलरेशन ही दोन फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. कोणत्या? तर एक आहे व्हेलॉसिटी आणि एक जे आहे ते टाइम. म्हणून ऍक्सेलरेशन ही डिराइव्हड क्वांटिटी मध्ये येते. लास्ट वन आपण बघूया. जे काही थर्ड एक्झाम्पल आपण लिहिलं आहे ते मोमेंटम. आता मोमेंटम बघा. मोमेंटम काय आहे? तो momentum is the product of mass into velocity. Mass into velocity म्हणजे मोमेंटम आहे. मग मोमेंटम पण बघा. मोमेंटम इज डिपेंड्स ऑन मास एज वेल एज velocity. म्हणजे मोमेंटम हे या दोन फिजिकल क्वांटिटीच्या प्रॉडक्ट आहे. म्हणजेच मोमेंटम हे दोन फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. एक म्हणजे मास आणि दुसरी जी आहे ती म्हणजे व्हेलॉसिटी. म्हणून मोमेंटम हे पण काय आहे? तर डिराइव्हड क्वांटिटीज आहे. काय आहे? डिराइव्हड क्वांटिटी आहे. आता मित्रांनो आपण डिराइव्हड क्वांटिटीज कशाला म्हणायचे ते बघितलं आहे की द फिजिकल क्वांटिटी which depends on other physical quantity for their measurement. एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत की व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे, मोमेंटम आहे. मग जसं आपण मगाशी फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी यूज केलेल्या युनिट्सला फंडामेंटल युनिट्स म्हटलं तसं डिराइव्हड क्वांटिटीज मेजर करण्यासाठी ज्या युनिट्सचा यूज केला जातो त्याला डिराइव्हड युनिट्स म्हणतात. मग कोणकोणते आहेत डिराइव्हड युनिट्स बघूया. डिराइव्हड युनिट्स जे आहे ते डिराइव्हड युनिट्स कशाला म्हणायचे? युनिट्स विच आर यूज्ड टू मेजर डिराइव्हड क्वांटिटीज. हे जे काही डिराइव्हड क्वांटिटीज आहेत की ज्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज वरती आहेत मेजरमेंटसाठी डिपेंड. तर त्या ज्या काही डिराइव्हड क्वांटिटीज आहेत त्यांना मेजर करण्यासाठी ज्या युनिट्सचा यूज केला जातो त्याला डिराइव्हड युनिट्स म्हणतात. युनिट्स विच आर यूज्ड टू मेजर डिराइव्हड क्वांटिटीज आर कॉल्ड एज डिराइव्हड युनिट्स. मग आता व्हेलॉसिटी ही डिराइव्हड क्वांटिटी आहे. मग व्हेलॉसिटी ही डिराइव्हड क्वांटिटी आहे तर त्याचं जे काही आपण बघितलं फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा, तर व्हेलॉसिटीसाठी काय आहे? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट आपण काय बघितलं? आपण टाइम. पण डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतात? तर डिस्प्लेसमेंट हे लेंथ मध्ये मेजर करतात आणि लेंथचं जे SI युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंड. डिस्प्लेसमेंट हे मीटर मध्ये मेजर करतो आणि टाइम हा सेकंड मध्ये मेजर करतो. म्हणून व्हेलॉसिटी ह्या डिराइव्हड क्वांटिटीचं जे काही डिराइव्हड युनिट्स आहे ते आहे मीटर पर सेकंड. दुसरं जे आहे ते आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशनचं जे काही डिराइव्हड युनिट्स आहे ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मोमेंटम जे आहे ते मोमेंटमचं जे काही युनिट्स असणार आहे डिराइव्हड युनिट्स ते असणार आहे केजी मीटर पर सेकंड.
पर सेकंड. आता हे कसं आलं तर बघा मोमेंटम जे असणार आहे ते मोमेंटम कुणाचा प्रॉडक्ट आहे मोमेंटम. तर मोमेंटम हा कुणाचा प्रॉडक्ट आहे तर मास इनटू व्हेलॉसिटीचा. मग आपण बघितले बघा हे कुणाचं युनिट आहे व्हेलॉसिटीचं बरोबर. मग आता आणि मास कशामध्ये मेजर करतो आपण किलोग्राम मध्ये इन एसआय सिस्टीम इनटू व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. सो द युनिट ऑफ मोमेंटम काय होणार आहे केजी मीटर पर सेकंड. तर मित्रांनो ही जी काही युनिट्स आहेत ही युनिट्स डिराइव्ड युनिट्स आहेत कोणाची तर डिराइव्ड क्वांटिटी व्हेलॉसिटी ऍक्सिलरेशन अँड मोमेंटम साठी. विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिराइव्ड युनिट्स इथपर्यंतचा युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरचा पाठ बघितलेला आहे. मित्रांनो आपण याच्या पुढचा जो पाठ असणार आहे युनिट्स अँड मेजरमेंटचा हा नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पाठ बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग.